पंढरपूरकरांवर आता ऐन उन्हाळ्यात जलसंकटाचे ढग घोंगावत आहेत। मात्र हे संकट निसर्ग निर्मित नसून संपूर्णपणे कृत्रिम असल्याचे समोर येते। थकबाकीचा डोंगर साचल्याने पाटबंधारे विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून पंढरपूर नगरपालिकेला थेट पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस बजावली आहे। नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि का ओढवली आहे विठ्ठल नगरीवर ही नामुष्की पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। थकीत पाणीपट्टी आणि वीज बिल, नगरपालिकेला अल्टिमेटम नोटीस, 7 दिवसांची शेवटची मुदत, पंढरपूरकरांची पाण्यासाठी वणवण। पंढरपूर हे केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे। दररोज 40 ते 50 हजार भाविक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। शहराची 1.5 लाखांची स्थानिक लोकसंख्या आणि बाहेरून येणारे भाविक मिळून दररोज सुमारे 2 लाख नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची मोठी जबाबदारी पंढरपूर नगरपालिकेवर आहे। मात्र नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही संपूर्ण व्यवस्था आता कोलमडण्याच्या मार्गावर आहे। पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता, मात्र पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर आता केवळ 7 दिवसांची शेवटची मुदत देण्यात आली आहे। प्रशासकीय काळातला प्रश्न आहे आणि जे काही बिल थकीत आहेत त्याचे 2 हप्ते आम्ही दिलेले आहेत काल, आणि मी स्वतः संबंधित अधिकाऱ्याला किंवा ते संबंधित वरिष्ठ पातळीला बोलून कालच आम्ही तो बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे आणि लवकरच तो पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहे। या संकटाचं मूळ कारण म्हणजे थकलेली कोट्यवधींची देणी। पंढरपूर नगरपालिकेनं पाटबंधारे विभागाचे 6 कोटी 35 लाख रुपये पाणीपट्टी पोटी तर जवळपास 8 कोटी रुपये वीज बिलापोटी थकीत ठेवलेत। ऐन उन्हाळ्यात ही थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद होणार असल्यानं शहरातील राजकीय वातावरणही चांगलंच तापू लागले। प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी तात्काळ ही सर्व बिलं भरून जनतेला कृत्रिम पाणी टंचाईपासून दिलासा द्यावा अशी आक्रमक मागणी आता विरोधकांनी केली आहे। लवकरात लवकर ह्या पंढरपूर नगरपालिकेने चालू वर्षाचे 84 लाखाचे बिल त्वरित भरून घ्यावे। जर नाही भरले तर येणाऱ्या काही दिवसामध्ये उन्हाळ्याचे दिवस चालू होणार आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पंढरपूरवरती जर जल संकट आलं तर त्याचा फटका मोठ्या प्रमाणात पंढरपूर वासियांना बसणार आहे। तरी पंढरपूर प्रशासनाने किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर याचा मार्ग काढून पंढरपूर वासियांना जल संकटातून मुक्त करावे। दुसरीकडे दरवर्षी उद्भवणाऱ्या या वीज बिलाच्या आणि थकबाकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची चर्चा सुरू झाली आहे। पाणी पुरवठा योजनेचा खर्च कमी करण्यासाठी सोलर सिस्टमचा वापर करावा असा प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर मांडला जातोय। दरम्यान चालू वर्षाची थकबाकी भरण्यासाठी प्रशासन आता युद्ध पातळीवर प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जातंय। पंढरपुरात बोर जे आहेत त्या बोरवरची पण लाईट बिल भरण्यापेक्षा ती बोर बंद ठेवलेल्या बऱ्या असं म्हणून बोर बंद आहेत। त्या बोरवर सुद्धा आपण सौर ऊर्जेवरचे पंप बसवावे आणि तिथेही सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवून पंढरपूर वासियांना ते पण पाणी चालू करून द्यावे। पंढरपुरात वारंवार जे तक्रारी येतात लाईट बिलाच्या त्यापासून मुक्तता मिळेल। मुळात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचं कर्तव्य हे नागरिकांना स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करणं हे असतं। पंढरपूर सारख्या अवर्ग तीर्थक्षेत्राला राज्य आणि केंद्र सरकारकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो। असं असतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे तर विठ्ठल नगरीवर पाणी टंचाईची नामुष्की ओढवत असेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।